ऋतू कोणताही असो, संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपट खायची इच्छा तर होतच असते. पण रोज-रोज तर आपण बाहेरचं खाऊ नाही शकत. असाच एक चटपटीत पदार्थ म्हणजे चना चटपटी किंवा चना भेळ, जी आपण घरी बनवू शकतो आणि पौष्टिक सुद्धा असते. चला तर मग झटपट अशी ही चना भेळ बनवूया. तर मी इथे घेतलाय 1 कप चणा. तर आता हा चणा आपल्याला एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे यावर जी काही पावडर लावलेली असते ती निघून जाते. एकदा स्वच्छ धुवून घेतला, की त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घाला आणि जवळपास 7 ते 8 तास हा चणा आपण भिजवून घेऊया. तर 8 तास हा चणा मी भिजवून घेतलाय. त्यानंतर इथे मी कुकर घेतलाय. आता हा चणा आपण या कुकरमध्ये घालूया. त्यानंतर यामध्ये लागेल तसं पाणी घालूया. पाणी घातलं, की यावर आपण चवीनुसार मीठ घालूया. आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि जवळपास कुकरच्या 2 शिट्ट्या घेऊया. 2 शिट्ट्यांमध्ये चणा व्यवस्थित शिजतो. तर इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्यात. चणा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण हा चणा एका चाळणीमध्ये काढून घेऊया. यामधील संपूर्ण पाणी काढून टाका. जर यामध्ये पाणी राहिलं तर भेळ चांगली लागत नाही. चणा थोडासा कोरडा झाल्यावरच याची भेळ बनवा. चणा थोडासा कोरडा वाटू लागला की याची भेळ बनवायला घेऊया. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत. फारही बारीक चिरू नका. असे थोडेसे मोठे-मोठे राहिले तरीसुद्धा चालतात. त्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय. हा बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालूया. सोबत इथे मी मूठभर कोथिंबीर घेतलीये. कांदा आणि टोमॅटो थोडा मोठा-मोठा ठेवला तरी चालेल, पण कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्या. आता जे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरचं प्रमाण आहे, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. यावर वरून आपण चवीनुसार मीठ घालूया. तर बघा, मीठ आपण चणा कुकरला लावलेला तेव्हासुद्धा घातलेलं आणि आता थोडंसं वरून घालूया. सोबत यामध्ये अर्धा चमचाभर लाल तिखट घालूया. तुमच्या घरी वापरली जाणारी मिरची पावडर किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेत. अशा पद्धतीने आपली जिभेचे चोचळे पुरवणारी आणि पोटाला सुद्धा खुश करणारी पौष्टिक चना भेळ तयार झाली आहे. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.